राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असतानाच दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशाराही देण्यात आलाय। सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। यावेळी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याचीही शक्यता आहे। पावसाची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोरच येत आहे। तर मान्सून बाबत आनंदाची बातमी जे काही हवामान विभागाने वर्तवला आहे, तर पावसाचा जो काही सर्वात मोठा अंदाज हा आपल्याला आलाच आहे। तर बघू शकता आत्ताची जी काही ब्रेकिंग न्यूज आहे पावसा संबंधित आहेत। आता बघू शकता अपडेट जे काही येणार आहे बघू शकता वाढत्या उकाड्यामुळे जे काही नागरिक हैराण झालेले आहेत। राज्यात डबल जे काही पाऊस पडण्यात येणार आहे, तर बघू शकता 22 शहरांमध्ये जे काही तापमानाचा पारा जे काही 40च्या वरती गेलेला आहे तर नोंदवण्यात आलेला आहे। तर बघू शकता विदर्भात जे काही विक्रमी 46 अंश तापमानाची जे काही नोंद झालेली आहे। मात्र हवामान विभागाने जे काही सर्वात जास्त या बातमीमुळे दिलासा दिलेला आहे। बघू शकता आत्ताची ब्रेकिंग न्यूज आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार जे काही यंदा मान्सून 15 दिवस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे। 15 ते मे जे काही 25 मे पर्यंत केरळात जे काही दाखल होणारी जे काही हिंदी महासागरातील अनुकूल जे काही बदलामुळे बघू शकता अल निनोचा जो काही प्रभाव कमी झालेला आहे। यामुळे मान्सूनचा पोषक वातावरण तयार झालेलं आहे। आता जगात जे काही सर्वात जास्त पाऊस होण्याची ही शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। बघू शकता अंदमान निकोबार बेटावर मान्सून जे काही 15 ते 25 दरम्यान जे काही धडकण्याची जे काही शक्यता ही निर्माण करण्यात आलेली आहे। तर बघू शकता 25 मे पर्यंत मान्सूनचं आगमन केरळमध्ये होईल असा अंदाज जे काही वर्तवण्यात आलेला आहे। अल निनोचा जे काही प्रभाव कमी झाल्यानं पावसाला पोषक वातावरण मिळत आहे। तसेच मान्सून सरासरी जे काही वेळेपेक्षा लवकरच येण्याने जे काही सर्वात जास्त वेगाने येण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। पुढे सरकारनं जे काही बघू शकता जे काही सर्वात जास्त सरकण्याची जी काही आवश्यकता ही माहिती देण्यात आलेली आहे। मान्सून लवकर येणार असल्यानं मे महिन्याचं जे काही शेवटच्या आठवड्यात दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। बघू शकता आताची ब्रेकिंग न्यूज आपण तर पाहिलीच आहे। सर्वात जास्त पाऊस हा पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण पाहिलेलीच आहे। आता सर्वात जास्त जे काही पाऊस हा सांगितलेला आहे। यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी असूनही पुराचा जो काही धोका हा कायम आहे। सर्वात जास्त पूर येण्याची शक्यता आहे। या मागचे जे काही धक्कादायक वास्तव आपल्या समोर आहे। बघू शकता यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज जे काही वर्तवण्यात आलेला आहे। तर यंदाचा जो काही पाऊस आहे धोका का वाढला आहे, 92% पावसाचा जो काही नेमका अर्थ काय आहे, याचा सर्वात जास्त जे काही हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप कसे बदलले याचे सविस्तर विश्लेषण जे काही आपल्या समोरच मांडण्यात येणार आहे। आताची ब्रेकिंग बातमी आहे। सर्वांच्या जे काही देशामध्ये पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। सगळ्या देशात जे काही पाऊस हा वाढण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त जे काही बघू शकता भारताची जे काही मान्सून हा केवळ जे काही पाऊस नसून अर्थव्यवस्थेचा कणा आहे। मात्र यंदा हवामान जे काही हे बदलल्याने जे काही पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। तर 92% पावसाचा अंदाज वर्तवला असतानाही जे काही सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि वाढता पुराचा जो काही धोका हा अशी टोकाची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आत्ताची जे काही शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। तर बघू शकता पाऊस अर्थव्यवस्थेचा जो काही कणा हा तुम्हाला समजण्याची शाळा बघू शकता। हा समजण्यासाठी जे काही तुम्हाला सर्वात जास्त हे प्रयत्न करावा लागणार आहे। बघू शकता भारतासारख्या जे काही देशासाठी मान्सून हा केवळ पावसाचा जो काही नसतो, तर तो जे काही सर्वात जास्त अर्थव्यवस्था, शेती, पाणी पुरवठा आणि शहरांच्या दैनंदिन जीवनाचा जो काही कणा असतो। यंदा मात्र एक वेळीच जे काही बघू शकता विरोधाभास जे काही असलेला जो काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, जी काही होण्याची शक्यता दिसत आहे। एकीकडे संपूर्ण हंगामात जे काही पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात होती, तर आता दुसरीकडे जे काही अत्यंत मुसळधार पावसाच्या जे काही घटना आणि त्यातून उद्भवणारा जे काही पुरांचा जो काही धोका मात्र कमी झालेला नाही, तर तो उलट वाढलेलाच आहे। बघू शकता पावसाची ही काही सर्वात जास्त मोठी निशाणी ही मानली जात आहे। तर नेमकी का तिथे
परिणाम जे काही किती व्यापक दिसत आहे. आताची बातमी तर पाहिलीच आहे आपण, तर 92% जे काही पाऊस सरासरीपेक्षा कमीचा जो काही अर्थ काय आहे बघू शकता. सर्वात जास्त IMDच्या जे काही अंदाजानुसार यंदा देशाच्या मान्सूनचा पाऊस हा सर्वात जास्त 92% जे काही सर्वात जास्त वरती गेलेला आहे. तापमान जे काही बघू शकता आसपास जे काही सर्वात जास्त पडण्याची शक्यता आहे. सध्या जे काही भाषेत जे काही सांगायचे तर हा कमी पाऊस आहे. आता जे मात्र मान्सूनच्या बाबतीत जे काही आकडे अनेकदा जे काही मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे. आता कारण जे काही सर्वात जास्त मोठे कारण काय निर्माण झालेलं आहे बघू शकता. वेधशाळा जे काही जाहीर केलेला आकडा हा संपूर्ण देशभरात जे काही होण्याचे जे काही कारण सर्वात जास्त स्पष्ट झालेले आहे. केव्हा झालेला पावसाचा सरासरी आकडा असतो. प्रत्यक्षात जे काही भारतातील जे काही सर्वात जास्त मान्सून अत्यंत विषम युनियन जे काही सर्वात जास्त मोठा घटक आहे बघू शकता. आता काही भागात जे काही अतिवृष्टी ही पडण्याची शक्यता मानली जात आहे. काही भागात पावसाचे दुर्भैल्य जे काही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकूण पाऊस कमी असला तरी ते दिवसांदिवस जो काही वाढतच जात आहे. तर अनेक भागात अत्यंत तीव्र रूपाचा जो काही मुसळधार पाऊस पडू शकतो आणि हे संकटाचे जे काही मूळ कारण आहे. सर्वात जास्त जे काही पावसाची जे काही शक्यता ही मानली जात आहे. रघुराय यांच्या निधनाने जे काही सर्वात जास्त पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. मान्सून 2026 मधील जे काही पावसाची विसंगती जे काही पुराचे संकट हे निर्माण होण्याची शक्यता ही वाटतच आहे. बघू शकता IMDच्या वर्गीकरणानुसार जे काही 24 तासात 21 सेमीपेक्षा जास्त पाऊस झाला तर अत्यंत मुसळधार पाऊस झाला तर मानला जातो. पूर्वी अशा घटना फारच दुर्मिळ होत्या. एकूण झालेल्या जे काही पावसाच्या घटनांपैकी जे काही 1% कमी मात्र आता गेल्या काही दिवसात जे काही सर्वात जास्त दशकाभरात अशा घटनांची जी काही संख्या लक्षणीयरित्या जे काही वाढते आणि जास्तीत जास्त 2008 ते 2011 दरम्यान एका हंगामात जास्तीत जास्त जे काही 64 अशा घटना जे काही नोंदवल्या गेल्या आहेत. तर 2017 नंतर दरवर्षी हा आकडा जे काही 100च्या वर जात राहिला. 2024 मध्ये तब्बल 181 जे काही घटनांची जे काही नोंद ही झालेली आहे. तर यातील जे काही वाढ जे काही वर्गीकरणाच्या विषमामध्ये जे काही 2016 मध्ये केलेल्या जे काही बदलामुळे अनेकदा जे काही सर्वात जास्त बदलाशिवाय जे काही पावसाच्या तीव्रतेची जी काही वाढ ही स्पष्ट दिसत आहे. तर असे दिसत आहे की हवामानाचे जे काही तंत्रज्ञान हे म्हणजे महत्त्वाचे आहे. आता पाऊस दीर्घकाळ कमी प्रमाणात न पडता अल्प कालावधीत अत्यंत तीव्र म्हणजे सर्वात जास्त तीव्र पडण्याची शक्यता ही मानली जात आहे. तर बघू शकता यामुळे जे काही सर्वात जास्त पूरस्थिती जे काही निर्माण होण्याची शक्यता ही कमी होत आहे. बघू शकता दरवर्षी एक आपत्ती जे काही धोकादायक ट्रेंड हा येतच आहे. बघू शकता सर्वात जास्त हा पावसात पडण्याची जी काही शक्यता ही निर्माण झालेली आहे. मोठे शहरही जे काय बघू शकता सर्वात जास्त मोठे शहर आपण मानतो ते शहर देखील हे सर्वात जास्त जे काही कमी होण्याची शक्यता ही मानली जात आहे. या दिवशी जे काही शहरीकरण सर्वात जास्त जे काही पावसाची जोड मिळाली आहे तर आपत्ती जे काही अटळ जे काही ठरते असा गेल्या जे काही 20 वर्षाचा अनुभव आहे. सर्वात जास्त हवामान बदलाचा स्पष्ट प्रवाह हा अनेक संशोधनांनी जे काही हे दाखवून दिले आहे की हवामान बदलामुळे काही सर्वात जास्त क्लायमेट हवामान चेंज होण्याची शक्यता बदलण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे. तर आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहिलीच आहे. तर परिणाम जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो अनेक प्रभागात जे काही आणि वेगाने पडतो. हीच तीव्र जी काही प्रतीक्षा ही सर्वात जास्त मानली जाते तर ओळखली जाते. यामुळे वातावरणाच्या बाबतीत टोकाची परिस्थिती निर्माण होते. याचा परिणाम केवळ पावसापुरता मर्यादित नाही तर सर्वात जास्त जे काही आपल्यावरती होतो. मर्यादा आणि सर्वात जास्त कोंडी अत्यंत मुसळधार पावसाच्या घटनांची जे काही अचूक भविष्यवाणी करणे हे आजही मोठे आव्हान आहे. हवामानाचा जे काही सर्वात जास्त मूलभूत समस्या आहे म्हणजे सर्वात जास्त जे काही सिस्टम आहे म्हणजे सुरुवातीला जे काही परिस्थिती जे काही अगदी लहान बदल झालेले आहे. अंतिम परिणाम जे काही पूर्णपणे वेगळा आणि टोकाचा असू शकतो. IMD अनेकदा जे काही अतिवृष्टीची जे काही शक्यता ओळखते पण ती 250 किमी जे काही मिमीपेक्षा जे काही 500 मिमी हे अचूकपणे जे काही सांगणे कठीण आहे. आता जी बातमी आपण बघत आहोत तर पाऊस खूप पडण्याची शक्यता ही मानली जात आहे. तर यामुळे जे काही अंदाज सुधारत जे काही अशी अनिश्चित जे काही पूर्णपणे नाहीशी होणारं जे काही उलट हवामान
बदलामुळे ती आणखी वाढते. ही सध्याची जी काही परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. धोरणात्मक बदल हे दुष्काळातून पुरातकडे जे काही होण्याची शक्यता ही निर्माण झालेली आहे. तर बघू शकता काही वर्षापूर्वी जे काही मान्सूनमध्ये जे काही पावसाचा धोका हा धोरणपणे जे काही सर्वात मोठा मुद्दा होता, कारण त्यामुळे जे काही पुढील जे काही मुद्दे चिंतेत ठरत होते. तर यापूर्वी जे काही पार्श्वभूमीवर आर्थिक पाऊस आणि तीव्र पावसामुळे येणारे पूर हे आताच्या कालखंडातील सर्वात मोठे आव्हान ठरते आहेत. तर बघू शकता खास करून शहरी भागात सर्वात जास्त पुराची जे काही शक्यता ही मानली जात आहे. तर बघू शकता सर्वात जास्त जे काही शहरी भागात पूर येण्याची शक्यता वाढत आहे. तर जीवितहानी आणि आर्थिक फटका 2012 मध्ये जे काही झाले होते ते या महिन्यात जे काही होईल नको. आणि 17,500 लोकांचा मृत्यू झाला होता मागच्या दशकामध्ये. जे काही प्रश्नोत्तराच्या जे काही तासात दिलेल्या माहितीनुसार जे काही 2012 मध्ये 17,500 लोकांचा कसा काय मृत्यू झाला हे मी आता स्पष्ट करत नाही, कारण की खूप मोठी बातमी आहे. आत्ताची जी काही बातमी आपल्या समोरच मांडलेली आहे. तर या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. कमी पाऊस म्हणजे कमी धोका नव्हे. तर आत्ताची ब्रेकिंग न्यूज काय आहे बघू शकता. तर कमी पावसाचा यंदाच्या मान्सूनचा जे काही एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे एकूण पाऊस कमी असला तरी धोका बिलकुल कमी झालेला नाही. उलट अल्प कालावधी जे काही अतिवृष्टी आणि स्थानिक पूरस्थिती जे काही यांचा धोका अधिक गंभीर झालेला आहे. यासाठी उपाययोजना केवळ हवामान अंदाज सुधारण्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. बघू शकता ही सर्व पावले एकत्रितपणे उचलली तरच या नव्या मान्सूनचा जे काही वास्तवाला तोंड देता येईल. अन्यथा सरासरीपेक्षा जे काही जास्त पाऊस झाला तर आकडा कागदावरती जे काही राहील, प्रत्यक्षात मात्र शहर हे सालाबाद प्रमाणे जे काही पाण्याखाली जातच राहील. तर आत्ताच्या व्हिडिओला इथंच एंड करूया. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा.